शहराच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणामधला पाणीसाठा हा झपाट्याने कमी होतोय। त्यामुळे आता आठवड्यामधून एक दिवस पाणी कपात करण्याचे संकेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलेत। तब्बल 50,000पेक्षा अधिक नागरिकांवरती या निर्णयाचा परिणाम होणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। जसं जसं उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे तसं तसं अंबरनाथकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। कारण अंबरनाथ पूर्व परिसरातील 50,000 नागरिकांना पाणी पुरवठा करणारा चिखलोली धरण याच्या पाण्याची पातळी ही कमी होत चालली आहे। मी सध्या उभा आहे चिखलोली धरण परिसरात आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता कमालाची पाण्याची घट या ठिकाणी चिखलोली धरणामध्ये झालेली पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर अंबरनाथ शहरातील 50,000हून अधिक नागरिकांसाठी या धरणात पाणी पुरवठा केला जातो। या चिखलोली धरणाचा आता कमालाचे तळ गाठायला सुरुवात झालेली आहे। दररोज ज्या धरणातून पूर्व भागाला 6 MLD पाणी पुरवठा केला जातं आहे त्याच धरणाची पाणीचा साठा आता झपाट्याने कमी होताना पाहायला मिळत आहे। परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की उपलब्ध पाणी थेट ऑगस्ट महिन्यापर्यंत टिकून ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आता अंबरनाथ शहराला आठवड्यातून एक दिवस पाणी कपाताची टांगती तलवार ठेवलेली आहे। अंबरनाथचा हा प्रश्न आजचा नाही। या चिखलोली धरणाची उंची 2.5 मीटर वाढवावी असा प्रस्ताव असताना देखील अनेक वर्षापासून तो प्रस्ताव लाल फितीत अडकलेला आहे। कधी वन विभागाची मंजुरी तर कधी खाजगी जमीन हस्तांतर या सगळ्या ज्या बाबी आहेत याच्यामध्ये हा प्रकल्प जो आहे तो रखडलेला आहे। कॅमेरा पर्सन मितेश जैनसह सुनील जाधव, ABP माझा अंबरनाथ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।